नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये. माझं नाव आहे मोहित सावंत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ही आत्ताच आपली कन्क्लूड झालेली आहे आणि ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो की पहिले डिस्क्रिप्टिव्ह मेन्स आहे, तर त्याच्यात कसे पेपर आले आहेत, काय आले आहेत आणि त्याच्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत. ओके, राईट. तर आपल्याकडे एसीचा पेपर आहे, जीएसचे पेपर आपल्याकडे आलेले आहेत. ऑलरेडी माझं एक एसीचं पेपरचं डिस्कशनचं सेशन 1.5 तासाचं जवळपास अपलोड झालेलं आहे. ज्ञानदीप अकॅडमीच्याच युट्यूबवर तुम्ही बघू शकता, राईट. त्याच्यात मी 8च्या 8 जे एसेज असतात आपल्याला, सेक्शन ए, सेक्शन बी दोघांचं डिस्कशन तिथे डिटेल केलंय. तुम्ही एकदा ते गो थ्रू करा. त्याच्यात मी एक रेडीमेड फ्रेमवर्क पण तुम्हाला दिलंय, म्हणजे तुम्ही 2026-27 साठी जर प्रिपरेशन करत असाल तर तो व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुमच्यासाठी, तो उपयोगी ठरणार आहे. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, थंबनेल तुम्ही बघितलं असेल, तो जीएस पेपर 1 आहे आपला आणि त्या जीएस पेपर 1 मध्ये जो इंडियन सोसायटी, भारतीय समाज हा महत्वाचा एक टॉपिक आहे. म्हणजे असं समज असतो विद्यार्थ्यांचा बऱ्याच वेळा की इतिहास भूगोल हाच जीएस पेपर 1 आहे, पण तसं अजिबात नाहीये. त्याच्यातला एक तिसरा महत्वाचा खंदा, पिलर आपण म्हणू शकतो, तो म्हणजे भारतीय समाज. कारण इक्वलच वेटेज आहे. म्हणजे जवळपास जर तुम्ही बघितलं, युपीएससीतला जो ट्रेंड आहे तोच राज्यसेवेने इथे कंटिन्यू केलेला दिसतोय आपल्याला, असं आपण 100% म्हणू शकतो. युपीएससी मध्ये जो इंडियन सोसायटीचा कंपोनंट आहे त्याच्यात जवळपास 70 मार्कांचं वेटेज असतं, बरोबर. 10 मार्कांचे काही प्रश्न, 15 मार्कांचे काही प्रश्न. इथे जे डिस्कशन आहे ते पण जवळपास 60 मार्कांचे प्रश्न आयोगाने राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हला इंडियन सोसायटीला वेटेज दिलेलं दिसतंय, की जे खूप जास्त आहे. म्हणजे 250 पैकी 60 मार्क म्हणजे हे बऱ्यापैकी सिग्निफिकंट 1/3 जवळपास वेटेज आहे. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो भारतीय समाज. तर मग आज आपल्याला काय काय बघायचं ह्या लेक्चरमध्ये ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सेशन आपलं छोटंसं असणार आहे, त्याच्यात आपण काय काय बघू ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. बघा, एक तर पेपरचा ओव्हरव्ह्यू घेऊ की प्रश्न कसे आहेत, काय आहेत भारतीय समाजावरचे, जे आपण डिस्कशन केलं होतं किंवा वेगवेगळ्या बॅचेसमध्ये जी आपण चर्चा केली होती त्या टॉपिक वरून प्रश्न आलेले आहेत, कव्हर होऊ शकताय, काय लिहायचंय. सिलेबस मॅपिंग करू की कुठल्या सिलेबसच्या कुठल्या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करू. आणि त्याच्यानंतर युनिट वाईज आणि क्वेश्चन वाईज त्या अनालिसिस करणारच की काय टॉपिक आहे, त्याच्यावर कोणता प्रश्न आहे, कशा प्रकारचा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर काय असलं पाहिजे, डायमेन्शन्स किंवा स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. आणि त्याच्यानंतर पीवायक्यू लिंकेजेस. आता ऍक्च्युली हा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हचा पहिला पेपर आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे याचे पीवायक्यू तर नाही आहेत, पण युपीएससीचे जे पीवायक्यूज आहेत ते आपल्याकडे आहेत आणि त्याच्यावरून जे आपण थीम्स तयार केल्या होत्या त्या थीम्स वरून प्रश्न आहे, म्हणून पीवायक्यू लिंकेजेस आपण तिथे घेऊ शकतो. मॉडेल फ्रेमवर्क मी जसं म्हणलं ते सांगेनच तुम्हाला. आणि ह्या दोन महत्वाच्या गोष्टी, जे तुम्ही 26ला प्रिपरेशन करत असाल, 27 साठी करत असाल, तर तुमच्यासाठी ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की जे स्टुडंट मिस्टेक करतायत तर त्या नक्की मिस्टेक्स कोणत्या आहेत इंडियन सोसायटीचा अभ्यास करत असताना, भारतीय समाजाचा, ते पण मी सांगणार. आणि जर तुमचा 26 आणि 27चा अटेम्प्ट असेल तर त्याच्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे भारतीय समाजाची, त्याच्याबद्दल पण मी बोलणार. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला फायदा होईल. ही स्ट्रॅटेजी लक्षात आली आणि मी इतर माझे व्हिडिओ जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना हे माहिती आहे, जितकं सोपं करून सांगता येईल तितकं मी करतो. म्हणजे तुम्हाला लिखाणात पण त्याचं सोपं झालं पाहिजे. काही रेडीमेड फ्रेमवर्क वगैरे असे काही देता येत असतील तर ते मी देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे विचार करायचा वेळ जास्त जायला नको आपला. ऍक्च्युअल एक्झामिनेशन हॉलमध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे, ओके. मग जास्त वेळ न घालवता डायरेक्टली मी प्रश्न सांगतो. बघा, हे प्रश्न आहेत. एकूण जीएस पेपर 1 मध्ये 20 प्रश्न आहेत. फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे. त्याच्यापैकी प्रश्न क्रमांक 1 ते 10 मार्काला आहेत 10 प्रश्न, आणि प्रश्न क्रमांक 11 ते 20 हे 15 मार्काला आहेत, बरोबर. त्याच्यात सबसेक्शन केले आहेत आयोगाने, राज्यसेवेने. म्हणजे प्रश्न क्रमांक 20 मध्ये ए, बी असं दिलेलं आहे, तर ठीक आहे, त्याच्याबद्दल काय नाही. पण एक साधारणतः 11 ते 20 हे तुमचे 15 मार्काचे प्रश्न आहेत. तर समाजशास्त्राबद्दल किंवा भारतीय समाजाबद्दल जर बघायचं झालं तर एकूण 4 प्रश्न ह्यावर्षी आयोगाने विचारलेत. कोणते कोणते 4 प्रश्न आहेत, आणि प्रश्न हे अत्यंत सोपे आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सोपे कसे आहेत ते तुम्हाला हळूहळू कळेल, पण आत्तापुरता आपण समजून घेऊ की 4 प्रश्न. आता हे कोर प्रश्न आहेत. काही काही लोक जॉग्रफीचे 1-2 प्रश्न पण याच्यात टाकतील आणि म्हणतील की 70 मार्काचं आहे, 80 मार्काचं आहे. तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह झाला. पण माझ्या मते मी इथे जो देण्याचा प्रयत्न केलाय की जे कोर फक्त आणि फक्त भारतीय समाजाचे प्रश्न आहेत तेच मी इथे देतोय. तो 15-15 मार्काचे 4 आहेत, म्हणजे मग झाले आपले 60 मार्क. म्हणजे 60 मार्क वेटेज हे काही कमी नाहीये. म्हणून तुम्ही पहिली गोष्टी तर हे लक्षात घ्या की भारतीय समाजाला आपल्याला साईडला ठेवून चालणार नाही. हा टॉपिक आपल्याला करणं अपेक्षितच आहे.
ठीक आहे. ओके. मग हे 4 प्रश्न काय आहेत ह्याच्याबद्दल थोडंसं एक एक डिस्कशन करायला जाऊयात. ठीक आहे. जर तुम्ही एक ओव्हरऑल अंदाज घेतला, ठीक आहे, तर मग मी नेचर ऑफ पेपर जर माझं ठरवायचं झालं, की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप भारतीय समाजात पूर्ण नाही बोलत आहे जीएस पेपरचं, भारतीय समाजाबद्दल बोलतोय. तर प्रश्नचं स्वरूप कसं आहे, तर मी तुम्हाला सांगेन, की हे एकदम ईझी पण नाहीये आणि एकदम टफ पण नाहीये. मॉडरेट लेव्हलचे प्रश्न आहेत. ओके. हे मी असं का म्हणतोय त्याचंही कारण आहे माझ्याकडे. ओके. तर त्याचं कारण म्हणजे हे 2 खालचे पॉइंटर्स. ठीक आहे. काय आहेत हे? तर स्टॅटिक आणि करंट अफेअर्स वेटेज आणि कन्सेप्च्युअल व्हर्सेस फॅक्च्युअल. आता एक प्रश्न बघू, म्हणजे प्रश्न बघून तुम्हाला हे मुद्दे समजतील. बघा, काय होतंय, की इथे नुसतंच स्टॅटिक बद्दल विचारलं असतं आणि नुसतंच कन्सेप्ट किंवा फॅक्ट बद्दल विचारलं असतं, तर कदाचित हा प्रश्न इझी लेव्हलला गेला असता. पण मी थोडंसं मॉडरेट लेव्हलला ठेवतोय. का? कारण यांनी करंट अफेअर्सशी लिंक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण करंट अफेअर्स म्हणजे काल झालेली घडामोड किंवा परवा आलेली सरकारची योजना त्यांनी आज विचारली, ते करंट अफेअर्स नाही म्हणत. म्हणजे करंट अफेअर्स हा शब्द इथे योग्य नाहीये. चालू घडामोडी शब्द न घेता आपण समकालीन घडामोडी हा शब्द घेतला पाहिजे. ओके. ज्याला मराठीत इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कंटेम्पररी अफेअर्स. ओके. म्हणजे कारण भारतीय समाज आहे, एक लक्षात घ्या. कंटेम्पररी अफेअर्सवर प्रश्न आहे. आता कंटेम्पररी अफेअर्स काय असतात सर? तर मी उदाहरण तुम्हाला सांगतो. उदाहरणाने सांगतो. कंटेम्पररी अफेअर्स म्हणजे की एखादी घडामोड झाली आणि त्याचा समाजावर परिणाम जो होतोय. आता सरकारने एखादा नियम किंवा एखादं विधेयक काल आणलं, तर त्याचा समाजावर लगेच आज परिणाम होणार आहे का? नाही. समाजावर परिणाम होण्यासाठी 2-3 वर्ष जावे लागतील आणि मग ते 2-3 वर्ष जे असतात, ते कंटेम्पररी अफेअर्स म्हणजे कोविडचा परिणाम समाजावर होण्यासाठी 2 वर्ष लागले. बरोबर? राइट? त्याच्यानंतर एखादी आर्थिक मंदी आली, सरकारने कुठलं तरी धोरण आणलं, तर त्याचा म्हणजे निश्चलनीकरण आपण म्हणतो, डिमॉनिटायझेशन, तर त्याचा समाजावर परिणाम होण्यासाठी वेळ लागला. एआय आलं, तर त्याचा समाजावर परिणाम होण्यासाठी वेळ लागला. तर हे वेळ लागतो म्हणून आपले करंट अफेअर्स कधीच नसतात. आपले कंटेम्पररी अफेअर असतात भारतीय समाजाचे. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. पण इथे प्रश्न जे मी मॉडरेट का टाकतोय? कारण प्रश्न जर तुम्ही बघितले, तर स्टॅटिक जो काही आपला सिलेबसचा टॉपिक आहे, त्याच्यावर तर प्रश्न आहेतच. पण त्याला जोड कंटेम्पररी अफेअर्सची दिलेली आहे. म्हणजे उदाहरण बघा, इथे प्रश्नावरून डिस्कस करू. राइट? आता कुठलाही प्रश्न घेऊ शकतात. एक्सप्लेन द नेचर ऑफ इंडियन पॉप्युलेशन. बरोबर? भारतीय लोकसंख्येचे स्वरूप सांगा आणि अध्ययनाचं महत्व स्पष्ट करा. मग आता तुम्हाला लक्षात येतंय का, की भारतीय लोकसंख्या किंवा लोकसंख्या अध्ययनाचं महत्व स्पष्ट करण्यासाठीचा प्रश्न आत्ताच का बरं विचारला तुम्हाला 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला? कारण सरळ आहे, की तुम्हाला सर 2027ला आता आपण जनगणना करतोय, बरोबर? लोकसंख्येची मोजणी करतोय आणि लोकसंख्येची मोजणी करतोय, आता हे 25चा प्रश्न आहे, तर मग चर्चा तर सुरूच झाल्या आहेत ना. म्हणून लोकसंख्येच्या मुद्द्यावर प्रश्न येणं अपेक्षित होतं आणि तो आला. आणि तिथे तुम्हाला स्पेसिफिकली इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन स्टडीज, लोकसंख्येच्या अध्ययनाचं महत्व विचारलेलं आहे. याला म्हणतात कंटेम्पररी अफेअर्स. मग आता ती जनगणना 2 वर्ष चालणार आहे. त्याचे रिझल्ट येतील. ओके. त्याच्यातून काही शहानिशा होईल, डिस्कशन होईल. तर हे सगळं म्हणजे पुढचे 2-4 वर्ष चालणारी गोष्ट आहे म्हणून समकालीन आहे. बरोबर? पण पॉप्युलेशन टॉपिक तर आपला स्टॅटिक सिलेबसमध्ये आहे. बरोबर? पॉप्युलेशन वरून त्यांनी पॉप्युलेशनच्या स्टडीचा इम्पॉर्टन्स सांगितलाय. लिहायला सोपं आहे. बरोबर? पण प्रश्न कसा फ्रेम होतोय हे लक्षात येतंय का तुम्हाला? हे समजलं पाहिजे. कारण मी हे का सांगतोय? हे का सांगतोय? कारण तुम्ही जेव्हा करंट अफेअर्स वाचाल, तेव्हा ह्या गोष्टीचा परिणाम समाजावर काय होतोय आणि याच्यातून प्रश्न तयार होऊ शकतो का? हे समजलं पाहिजे आणि त्याच्यातून मुद्दे गोळा करता आले पाहिजे, तर ते होईल डिस्कशन. ठीक आहे? तर हे एक महत्व सांगितलं. म्हणून मी म्हटलं, की थोडंसं काय कंटेम्पररी इश्यू आहे. बरोबर? अजून दुसरं घेऊ शकतात. काही तुम्ही डिस्कस हे पहा. हिस्टॉरिकल कंटेक्स्ट ऑफ कम्युनलिझम म्हणजे सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ सांगा आणि इथे तर शब्दच वापरून टाकलाय त्यांनी. समकालीन समाजावर त्याच्या परिणामांची चर्चा करा. मग आता सांप्रदायिकता म्हणजे धार्मिक जे काही तेढ निर्माण होतात किंवा धार्मिक द्वेष निर्माण होतात, धर्माचं अति जास्त म्हणजे मूलतत्ववाद पाळायचा प्रयत्न होतो. हे झालं सांप्रदायिकतेची उदाहरणं. मग ह्या सांप्रदायिकतेवरून हिंसाचार होतो. बरोबर? मग समकालीन त्याचे परिणाम म्हणजे हिंसाचार. मग आता सांप्रदायिक हिंसाचार आपण मणिपूरपासून इतर ठिकाणापर्यंत बघितले. येस ऑर नो? राइट? भारतात हे असतातच सुरू. राइट? सो मग त्याची चर्चा म्हणजे हे समकालीन उदाहरणांसकट चर्चा करायची आहे म्हणून प्रश्न समकालीन आहे. फक्त जर इथे असं आलं असतं ना,
सांप्रदायिकता म्हणजे काय आणि सांप्रदायिकतेचे भारतीय समाजातील स्वरूप स्पष्ट करा, तर मी म्हटलं असतं हा कम्प्लिटली स्टॅटिक प्रश्न आहे. ओके, पण स्टॅटिक आणि डायनामिक हे एकत्र कसं आहे किंवा स्टॅटिक आणि कंटेम्पररी हे एकत्र कसं आहे हे लक्षात आलं असेल तुम्हाला आता उदाहरणावरून. म्हणून मी म्हणतो की हा जो पेपर आहे हा थोडा मॉडरेट लेवलला जातोय. ओके, एकदम इझी पण नाहीये, कारण पूर्णपणे स्टॅटिक पण नाहीये, पूर्णपणे फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल पण नाहीये. कंटेम्पररी अफेअर्स त्याच्यात ऍड असल्यामुळे तो थोडा मॉडरेट लेवलला जातोय. कारण मग लिहायला विद्यार्थ्यांना उदाहरणं सापडत नाही, लिहिण्यासाठी मुद्दे सापडत नाही कंटेम्पररी असला तर. पण मी तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगू का, की लिहायचं तेच आहे. जे तुम्ही वाचलंय, जे कळलंय तेच लिहायचंय. फक्त तिथे एखाद दुसरे नवीन उदाहरणं फ्रेश जे असतील ते टाकून द्यायचे आहेत आपल्याला. बस, बाकी काही करायचं नाहीये. ठीक आहे? पण ठीक आहे, ते डिस्कस करू. ट्रेंड, मग याच्यावरून आपल्याला बघा लक्षात येतोय का, की हे मी का सांगितलं, कारण ट्रेंड समजतोय मग मला, की कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. हा ट्रेंड मला लक्षात आला. ठीक आहे? आय होप हे समजलं असेल तुम्हाला. मग आता डायरेक्टली एका प्रश्नाकडे जाऊयात आपण. ओके, बघू प्रश्न काय विचारलाय पहिला, की नंबर 14वा प्रश्न. भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून संविधानाने विविधतेत एकता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत ते स्पष्ट करा. आता हा प्रश्न तसा अतिशय सोपा आहे. विविधता स्पष्ट करायचं. ओके, इथे महत्व येतं सिलेबस मॅपिंगचं आणि सिलेबसच्या डिकोडिंगचं, जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे, बघा आता विविधता हा टॉपिक आहे का आमच्याकडे सिलेबसमध्ये भारतीय समाजामध्ये? 100% आहे. पण मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी जे डिस्कशन करतो, की सिलेबस तुमचा डिकोड करून पाठ झाला पाहिजे. तर ते मी इथे सांगितलं होतं तेव्हाही, की तुम्हाला बघा आता विविधतेत काय येईल, कारण असं डायरेक्टली विविधता म्हणजे जेव्हा मी म्हणतो ना तेव्हा कन्फ्युजन होतं. मग विविधतेत काय येईल, तर एवढे सगळे घटक विविधतेत येतात. म्हणजे जाती असतील, भाषा असतील, सामाजिक असतील, धार्मिक असेल, बरोबर, वांशिक असेल, बरोबर, जमाती असतील, ट्राईब म्हणजे एथनिसिटी, बरोबर, वांशिक असेल आणि संस्कृती असेल. तर ह्या सगळ्या विविधतेचे म्हणजे अर्थ, विविधता म्हणजे नक्की काय, तर हे सगळं म्हणजे विविधता. हे आम्ही डिस्कस केलं होतं. आणि मग ह्या सगळ्यांना तर विविधता स्पष्ट करून, म्हणजे विविधता स्पष्ट करायची म्हणजे हे मुद्दे झालेत. प्रश्न आहे 15 मार्काचा. 2 बॉडी पार्ट तर इथे येत आहेत प्रश्नावरून लक्षात. काय, की विविधता स्पष्ट करा आणि संविधानाने काय दिलेलं आहे हे सांगा. तर विविधता काय ही याच्यात सांगितली, संविधानाने काय केलेलं आहे तर मग याच्याविषयीची संविधानातल्या तरतुदी, की एकच युनिटी ठेवण्यासाठी काय काय केलेलं आहे. तर काय काय केलेलं आहे तुमचं, मग तुम्ही म्हणजे याच्यात कुटुंब पण घेऊ शकतात तुम्ही. ठीक आहे, तर ते घेऊ शकतात. काय 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 केलंय, तर मग कलम अगदी म्हणजे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी. ओके, बेसिकली याच्यातले 10 कलम लिहा. आता कोणते लिहायचे ते तुम्हाला माहिती आहे. 14 लिहू शकतो, 15 लिहू शकतो, 17 लिहू शकतो, 19 लिहू शकतो. ठीक आहे, विविधता जपण्यासाठीचे सगळे कलम 21 लिहू शकतो. भरपूर आहेत, राईट. आणि डीपीएसपी मध्ये पण भरपूर आहेत. इक्वल पे फॉर इक्वल वर्क, वेजेस आहे, राईट. तर ही सगळ्या भरपूर प्रमाणातली विविधता आणि ती जपण्यासाठी संविधानातल्या भरपूर तरतुदी, मूलभूत हक्क आणि डीपीएसपी मधल्या तरतुदी लिहू शकतो बेसिकली, राईट. पण एक लक्षात घ्या, प्रश्न हा 15 मार्कांचा आहे, है ना. मग मी तुम्हाला काय सांगितलं, म्हणजे जर स्ट्रक्चर बघायचं म्हटलं या प्रश्नाचं, तर स्ट्रक्चर काय येईल सर, तर स्ट्रक्चर मध्ये मी जे नेहमी तुम्हाला सांगतो, बॉडी पार्ट मध्ये जर प्रश्न 15 मार्काचा असेल तर बॉडी पार्ट 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो, बरोबर, सर्वसाधारणपणे. मग बॉडीमध्ये काय येतंय, तर बॉडीमध्ये तुमचं येतंय एकतर हे, की विविधता काय आहे ते लिहिलं. दुसरं, संविधानातल्या तरतुदी, हे तर डायरेक्ट विचारलेलं आहे. आणि मग तिसरं जे हिडन डिमांड आहे, हिडन डिमांड, ती तिसरी हिडन डिमांड येते, ती म्हणजे की ह्या विविधतेला अडचणी काय आहेत, म्हणजे जे इथे दिलंय की चॅलेंजेस काय आहेत सर विविधतेला, ते लिहावं लागेल, बरोबर. आणि चॅलेंजेस म्हणजे असमानता, त्याच्यानंतर वंचितता, वर्जितता, हे 3 महत्वाचे चॅलेंजेस आहेत. आणि मग ते सोडवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, एकत्रित राहिलं पाहिजे, एकोपा जपला पाहिजे, वगैरे वगैरे. ते होईल तुमचं कन्क्लुजन. ठीक आहे, राईट, आलंय लक्षात. तो मी म्हणेन प्रश्न सोपा होता, अतिशय सोपा होता. याचं क्रक्स कुठे आहे या प्रश्नाचं, जर तुम्हाला डिकोड करता येत असेल सिलेबस, ओके. आणि म्हणून मी जे म्हणतो सगळ्यात महत्वाचं इंडियन सोसायटीचा ऍस्पेक्ट आहे की सिलेबस डिकोड करा. पुढे उदाहरणासकट सांगतो की तुम्हाला फक्त शब्द दिलाय, कम्युनलिझम, सांप्रदायिकता, पण सांप्रदायिकता डिकोड करता आला पाहिजे सिलेबस, की सांप्रदायिकतेमध्ये काय काय विचारलेलं आहे. पुढे उदाहरणासकट सांगतोय की डिकोड म्हणजे काय, ते तिथे लक्षात येईल. तर हा झाला पहिला प्रश्न तुमचा, बरोबर. दुसरा प्रश्न बघा, यालाच म्हणतात डिकोडिंग, बरोबर. हे जे मी दिलंय सिलेबसमध्ये, तुम्हाला पॉप्युलेशन हा शब्द दिलाय, पण पॉप्युलेशन बद्दल एवढ्या गोष्टी आहेत, हे म्हणजे डिकोडिंग ऑफ द सिलेबस, हे समजत असेल तुम्हाला इथे.
राईट. ओके. मग इथे प्रश्न आहे की एक्सप्लेन द नेचर ऑफ इंडियन पॉप्युलेशन अँड इट्स इम्पॉर्टन्स. मग मी काय घेणार, स्ट्रक्चर कसं बनवायचं बघा. आता इथे मी इंट्रोडक्शन घेतो, राईट. इंट्रोडक्शन मध्ये मी काय घेतलं, तर तुम्ही पॉप्युलेशन स्टडीज म्हणजे काय असतं तर त्याच्या डेफिनेशनने बेसिक सुरुवात केली तरी चालतंय या प्रश्नात, काहीच प्रॉब्लेम नाही. बॉडी पार्ट मध्ये मी काय घेणार, 2 गोष्टी घेणार. आता 15 मार्काचा प्रश्न आहे तर मग 3 बॉडी पार्ट येतात हे मी सांगितलं. तर मग लोकसंख्येचं स्वरूप म्हणजे इथे पहिल्यांदा नेचर सांगायचंय भारतीय लोकसंख्येचं, त्याच्यानंतर नेचर नंतर त्याचं महत्व सांगायचंय, इम्पॉर्टन्स काय आहे ते सांगायचंय, आणि मग तिसरं काय घेणार आम्ही, तर तिसरा ते अभ्यास करण्यासाठी चॅलेंजेस काय काय आहेत आमचे ते सांगायचे. एक्सक्यूज मी. तर हे 3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, बरोबर. बॉडी पार्ट मध्ये की अभ्यास करण्यासाठी म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी समस्या काय काय आहेत ते सांगायचं. तर मग नेचर काय असलं पाहिजे, तर नेचर लोकसंख्येचं काय आहे की आमच्याकडे तरुणांची लोकसंख्या आहे, बरोबर. हे एक महत्वाचं नेचर आहे. डेमोग्राफी आहे आमच्याकडे, बरोबर. आमच्याकडे तरुणांची तर लोकसंख्या आहे, स्त्री पुरुष लोकसंख्या आहे, लिटरसी दर किती आहे, सेक्स रेशो किती आहे, ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या किती आहे, हे सगळं काय झालं, हे नेचर झालं, बरोबर. आणि मग त्याचं महत्व काय काय, तर मग डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळतोय आम्हाला, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळतोय, हे महत्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे की आम्ही तरुणांचा देश असल्यामुळे जगातली मोठी अर्थव्यवस्था आहोत, मागणी आमच्या इथे सर्वात जास्त आहे, ऍस्पिरेशन्स आहेत लोकांना, हे इम्पॉर्टन्स आहे. आणि चॅलेंजेस मध्ये म्हणजे हे 2-3 उदाहरणासाठी सांगतोय मी तुम्हाला, काय पूर्ण उत्तर इथे डिस्कस करायचं नाही आपल्याला. चॅलेंजेस काय काय असू शकतात, तर चॅलेंजेस म्हणजे तुमचं जे चॅलेंजेस कशाचे आहेत, पॉप्युलेशनचे चॅलेंजेस नाही, म्हणजे जास्त लोकसंख्या त्रासदायक आहे हे चॅलेंज नाही. चॅलेंजेस फॉर पॉप्युलेशन स्टडीज, लोकसंख्या अध्ययनामध्ये येणाऱ्या अडचणी, की दुर्गम भागात जाऊन आम्हाला हे लोकसंख्या मोजता येत नाही, पायाभूत सुविधाची सोय नसल्यामुळे, किंवा तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर न केल्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात कमी अधिक तफावत होऊ शकते. हे लोकसंख्येच्या मोजमापातल्या त्रुटी आहेत, हे लक्षात घ्या, त्या लिहायच्या आहेत किंवा ते चॅलेंजेस लिहायचे आहेत. लोकसंख्येचे चॅलेंजेस नाही लिहायचे आहेत. आय होप कळलं असेल तुम्हाला. यालाच म्हणतात डिमांड. डिमांड व्यवस्थित समजली की स्ट्रक्चर बनवता येतं. आणि कन्क्लुजनला, लोकसंख्या आमची सर्वात जास्त आहे तर ते स्थिरीकरणाचे उपाय पण आमचे आता सुरू आहेत सध्या, हे म्हणून तुम्ही लोकसंख्याचं कन्क्लुजन करू शकतात की लोकसंख्या स्थिर कशी करायची आणि पुढच्या टप्प्यात कसं जातोय आम्ही. माल्थस आपण बघितले, राईट. माल्थस यांचा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे, तर तो थॉमस माल्थस यांचा, तर तो पण इथे मेन्शन करू शकतात तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, राईट. की कुठल्या टप्प्यात भारतीय समाज आहे लोकसंख्येबद्दलचा, तो हे म्हणजे हा पण प्रश्न अतिशय सोपा होता, पण हा कंटेम्पररी होता. उदाहरणं द्यावे लागतील. आता इथे उदाहरणं म्हणजे काय, इथे तुम्हाला डेटा फॅक्ट द्यावे लागतील. म्हणजे मी जेव्हा म्हटलं तुम्हाला की स्त्री पुरुष एवढे एवढे आहेत, तर किती आहेत स्त्री पुरुष, सरासरी आयुर्मान किती आहे, हे झालं लोकसंख्येचं स्वरूप, है ना, पहिला मुद्दा. तर सरासरी आयुर्मान 68, 70 जे काय असेल ते. महत्व, तर तरुणांची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे, तर मग सांगा किती टक्के आहेत, तर जवळपास 67% तरुण आहेत. तर ह्या अशा डेटा फॅक्ट देऊन तुमच्या उत्तराला तुम्हाला इथे एनरिच करावं लागेल किंवा समृद्ध बनवावं लागेल, तरच हे जमणार, बरोबर. आय होप कळलं असेल. तो प्रश्न सोपा होता. बरेच विद्यार्थी हा डेटा फॅक्ट मध्ये गल्लत करतील म्हणून प्रॉब्लेम होऊ शकतो, जो काही थोडाफार होणार असेल तो. पुढचा प्रश्न जर बघितला, लोकसंख्येचे स्वरूप आणि अध्ययन मी सांगितलं तुम्हाला काय काय गडबड आहे. पुढचा प्रश्न बघा, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन अँड इम्पॅक्ट ऑन ऍग्रिकल्चरल क्लास. आता इथे परत मी जे मॉडरेट सांगितलं ना, इथे डिसायफर केलेलं आहे बघा सगळा पॉइंट कशाचा, ग्लोबलायझेशनचा. जागतिकीकरणाबद्दल काय काय येऊ शकतं, तर त्याच्याबद्दलचं इथे डिस्कशन आहे, राईट. तो मग यांनी विचारलंय की जागतिकीकरणाची प्रक्रिया काय आहे ते सांगा आणि त्याचे परिणाम सांगा, पण विशिष्ट क्षेत्राबद्दलची चर्चा केलेली आहे, इंडियन ऍग्रिकल्चरल क्लास स्ट्रक्चर. म्हणजे कृषी क्षेत्रातली जी वर्ग संरचना आहे त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे जागतिकीकरणाचा, त्याच्याबद्दल बोला. आता कृषी क्षेत्रातली वर्ग संरचना हे जर तुमचं सोशोलॉजी ऑप्शनल असेल तर उत्तमरित्या हे उत्तर लिहिता येणार, याची गॅरंटी मी देतो तुम्हाला, ठीक आहे, राईट. पण जर तुमचं सोशोलॉजी ऑप्शनल नाही, कारण हा डायरेक्टच पॉइंट आहे सिलेबसमध्ये, जे सोशोलॉजी ऑप्शनल वाले त्यांनी मला सांगा कमेंटमध्ये, ऍग्रिकल्चरल क्लास स्ट्रक्चर हा पॉइंट तुमचा कुठे आहे, पेपर 1 मध्ये, पेपर 2 मध्ये आहे, आणि त्याच्यात कोणत्या युनिटमध्ये, कोणत्या सेक्शनमध्ये, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. ऍग्रिकल्चरल क्लास स्ट्रक्चर
तो बेसिकली बऱ्याच विद्यार्थ्यांना हा शब्द समजायला गडबड झाली, पण आता कृषीमध्ये वर्ग वर्ग समजतात. मध्यम वर्ग, उच्च वर्ग, कनिष्ठ वर्ग हे वर्ग आहेत. वर्ग रचना कशावरून असते? आर्थिक परिस्थितीवरून असते. मग कृषी क्षेत्रात वर्ग रचना आहे का? तर वर्ग रचना आहे ना. म्हणजे मग एक मोठा 100 एकर जमीन असलेला शेतकरी आणि दुसरा सीमांत शेतकरी की ज्याच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेती आहे, राईट, शेतजमीन आहे. तो हे काय झाले? हे एक प्रकारचे वर्गच झाले तुमचे. कारण अर्थव्यवस्थेनुसार किंवा आर्थिक परिस्थितीनुसार वर्गीकरण आहे. मग ह्या कृषी क्षेत्रातल्या वर्गांवर परिणाम केलेला आहे का जागतिकीकरणाने? हे विचारलंय तुम्हाला. तो पहिले तर जागतिकीकरण म्हणजे काय ते सांगायचंय. बरोबर, ही पहिली डिमांड आहे. आणि दुसरी डिमांड त्याचे परिणाम सांगायचे पण विशिष्ट क्षेत्रावर. ठीक आहे. मग काय लिहिणार सर याचं? तर बदल झालाय का? सॉरी बदल झालाय का? 100%. मग बघा स्ट्रक्चर काय येईल आपलं याचं, या प्रश्नाचं. तर स्ट्रक्चर मध्ये मी लिहितो पहिले इंट्रोडक्शन मध्ये मी काय लिहिणार की ग्लोबलायझेशन. आता इथे तुम्ही जर डेफिनेशन लिहित असाल, व्याख्या लिहित असाल, तर एक काळजीपूर्वक पाळा की व्याख्या रिपीट नाही झाली पाहिजे. कारण त्यांनी जेव्हा प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन हा बॉडी पार्टचा महत्वाचा भाग आहे, तर ती व्याख्या तिथे रिपीट होऊ शकते. पण जर तुम्ही व्याख्या सुरुवातीला लिहिली, अडचण काहीच नाहीये, फक्त ती रिपीट नाही झाली पाहिजे. ठीक आहे. मग इथे डेफिनेशन लिहिली आणि मग बॉडी पार्ट मध्ये मी काय करतोय, तर पहिली गोष्ट की प्रक्रिया काय आहे बाबा ग्लोबलायझेशनची, त्याच्याबद्दलची चर्चा करतोय. मग काय काय प्रक्रिया आहे सर जागतिकीकरणाची? तर जागतिकीकरणाला अर्थव्यवस्था खुली करावी लागते. मग बाहेरचे इथे येतात, तुमचे लोक बाहेर जातात. ती प्रक्रिया जागतिकीकरणाची ते आपण शिकतो. कुठे? इथे. जो पहिलाच पॉइंटर आहे. हे सगळे असे जागतिकीकरणाचे पॉइंटर आहे. भारतीय समाजात आपण डिस्कस करतो की प्रक्रिया नक्की कशी होते. तुम्ही तुमच्या प्रक्रिया होणे म्हणजे काय? तुम्ही तुमचं आयात निर्यातीसाठी अर्थव्यवस्था खुली करतायत, बरोबर. परकीय गुंतवणुकीसाठी अर्थव्यवस्था खुली करतायत. माणसांच्या देवाणघेवाणीसाठी अर्थव्यवस्था खुली करतायत. याला जागतिकीकरण म्हणतात. सिंपल, राईट. राईट. मग ते तुम्ही लिहिलं आणि त्याच्यानंतर मग त्याचा परिणाम, इम्पॅक्ट लिहायचा आहे तुम्हाला, पण ऍग्रिकल्चरल क्लास स्ट्रक्चरवर. मग ऍग्रिकल्चरल क्लास स्ट्रक्चरवर काय इम्पॅक्ट होणार आहे? तर सिंपल मी तुम्हाला ग्लोबलायझेशन इम्पॅक्ट ऑन इंडिया. मग इथे इन जनरल इम्पॅक्ट होता सिलेबसमध्ये. त्यांनी एका विशिष्ट काय सेक्टर बद्दल विचारलेला आहे, ऍग्रिकल्चरल क्लास स्ट्रक्चर. मग जागतिकीकरणाचा फायदा काही ठराविक शेतकऱ्यांना झाला, जे सधन शेतकरी होते त्यांना झाला, आणि जे कमी भूधारणा असलेले शेतकरी होते त्यांना त्याचा तोटा झाला. तोटा का झाला? कारण त्यांचं उत्पादन त्यांना जगात विकता नाही येत, बरोबर, आणि त्याच्यामुळे त्यांची उपासमार होते. तो हे तुम्ही ऍग्रिकल्चरल क्लास स्ट्रक्चरवर बदल कसा झाला ते लिहू शकता, बरोबर. आणि तुम्ही एका विशिष्ट वेळात कालखंडात लिहिलं तरी चालतंय. म्हणजे 91च्या पूर्वी ऍग्रिकल्चरचं क्लास स्ट्रक्चर आणि 91च्या नंतरचं. कारण का? 91ला तुम्ही जागतिकीकरण स्वीकारलं ना. मग 91 नंतर त्या ऍग्रिकल्चरल क्लास स्ट्रक्चरवर काय काय बदल झाला ग्लोबलायझेशनचा? खतं, कीटकनाशक, विविध बी बियाणे यांच्यात काय झालं? जागतिकीकरण झालं, त्याच्यामुळे पर्याय उपलब्ध झाले आणि म्हणून कमी जागेत जास्त उत्पादन घेता आलं. म्हणून तुमचं काय वाढलं? दरडोई उत्पन्न वाढलं. दरडोई उत्पन्न वाढलं म्हणजे राहणीमानाचा दर्जा सुद्धा वाढला आणि त्याच्यामुळे तुमचा वर्ग बदलला. हे पण लिहू शकता तुम्ही. समजतंय, राईट. तर जागतिकीकरणाचा हा पण परिणाम आहेच अर्थात, राईट. आणि कन्क्लुजनला मी एक एकच उदाहरण दिलंय तुम्हाला, डिटेल नाही देते. आणि कन्क्लुजनला की ऍग्रेरियन क्लास स्ट्रक्चरचा वर परिणाम फक्त, आता हे बघा भविष्यवेधी कन्क्लुजन आहे. ऍग्रिकल्चर क्लास स्ट्रक्चरवर फक्त जागतिकीकरणाचा परिणाम नाही झालाय, तर जागतिकीकरणाच्या व्यतिरिक्त इतरही घटक आहेत, त्यांचाही परिणाम झालेला आहे. मग इतर घटक म्हणजे हवामान बदल घेऊ शकता तुम्ही. इतर घटक म्हणजे तुम्ही सरकारी धोरणं घेऊ शकता, राईट. असे 2-3 ते इतरही महत्वाच्या घटकांचा परिणाम ऍग्रेरियन क्लास स्ट्रक्चरवर झालेला दिसतो आणि त्याच्यातले नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. एवढं लिहिलं तरी चालतंय. कन्क्लुजन सिंपल, राईट. तो असा हा फ्रेम झाला असतं मला असं वाटतं हा प्रश्न. ओके. थोडासा लिहायला ट्विस्टेड आहे, मी 100% मान्य करतोय. कारण त्यांनी स्पेसिफिकली एका गोष्टीबद्दल विचारलंय. इन जनरल ग्लोबलायझेशन विचारलं असतं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे. तर ह्याचे हे डिसायफर केलेले हे पॉइंट पुढे मी सांगतो तुम्हाला सिलेबस डिसायफर बद्दल. आणि हा चौथा प्रश्न काय म्हटलंय? सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ आणि समकालीन समाजावर परिणाम. मग इथे काय लिहिणार बघा तुम्ही की बेसिक म्हणजे काय तर 2 गोष्टी विचारलेल्या आहेत तुम्हाला. तर हिस्टॉरिकल कंटेक्स्ट आणि त्याच्यानंतर कंटेम्पररी सोसायटीवर त्याचा परिणाम. म्हणजे आत्ताच्या सोसायटीवर काय होतंय? तर सामाजिक ताण, तणाव, तेढ निर्माण होतोय.
सांप्रदायिकता चांगली गोष्ट नाही. सांप्रदायिकता ही संकल्पनाच निगेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे आपण स्टॅटिक मध्ये शिकतो. मग त्याचा काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही. म्हणजे जेव्हा ते परिणाम म्हणतायत, समकालीन परिणाम, तो हा परिणाम किंवा इम्पॅक्ट हा निगेटिव्हच आहे, हे पहिले समजलं पाहिजे. नाहीतर सर मी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लिहायला जातोय, अरे चुकलं ना मग तुझं, कसं काय होईल, राईट? मग बघा, मग हा एक कंटेक्स्ट आहे. बॉडी पार्ट हा म्हणजे पहिले स्टार्टला तुम्ही काय लिहू शकतात इंट्रोडक्शन मध्ये, सांप्रदायिकता म्हणजे काय हे लिहू शकताय, बरोबर. दुसरं म्हणजे व्याख्या लिहा. त्याच्यानंतर बॉडी पार्ट मध्ये की ऐतिहासिक संदर्भ. मग जेव्हा ऐतिहासिक संदर्भ लिहितोय ना, तर तेव्हाच त्याचं कारण पण लिहायचंय. सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संबंध म्हणजे तुम्ही कुठून सुरुवात करा, असं नाही की मागच्या वर्षापासून. ऐतिहासिक संदर्भ याचा अर्थ प्राचीन, मध्ययुगीन, ब्रिटिश कालावधी आणि स्वातंत्र्यानंतरची म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंड, या 4 घटकांमध्ये तरी आपण ऐतिहासिक संदर्भ देऊ शकतो. कारण त्यांनी स्पेसिफिकली विचारलं ऐतिहासिक संदर्भ, तर त्याला डिटेल आपल्याला जागा द्यावी लागेल. 4 ठिकाणी काय बोललो, प्राचीन काळात, मध्ययुगीन काळात, वसाहतवादी कालखंडात भारताच्या आणि स्वातंत्र्योत्तर चळवळीमध्ये काय काय संदर्भ आहे, हे 4 मुद्द्यात आम्ही लिहिलं सांप्रदायिकतेचा, बरोबर. कशी बदलत गेली, कमी झाली, वाढत गेली, ब्रिटिशांनी सांप्रदायिकतेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी कसा करून घेतला, हे सगळं, राईट. आणि मग त्याच्यानंतर आत्ताच्या समकालीन समाजावर त्याचा परिणाम. तर सांप्रदायिकतेमुळे सामाजिक तेढ निर्माण होतो. सांप्रदायिकतेमुळे दारिद्र्य श्रीमंतातली दरी वाढत जाते. सांप्रदायिकतेमुळे हिंसाचार पसरत जातो समाजामध्ये. सांप्रदायिकतेमुळे गुंड प्रवृत्ती पसरत जाते समाजामध्ये. सांप्रदायिकतेमुळे जे मायनॉरिटी आहेत, बरोबर, अल्पसंख्याक आहेत, धार्मिक अल्पसंख्याक असतील किंवा कुठल्याही प्रकारचे अल्पसंख्याक, खास करून धार्मिक, कारण सांप्रदायिकता धार्मिकतेबद्दल आहे. धार्मिक कट्टरवादामधनं सांप्रदायिकता येते आणि त्याच्यामुळे जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांना एक प्रकारे असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हे सगळे सद्यकालीन परिणाम आहेत सांप्रदायिकतेचे, बरोबर, राईट. आणि मग ते परिणाम आणि त्यांनी सोल्युशन पण विचारलेत. तर तिसरा बॉडी पार्ट येतो तुमचा सोल्युशन. तर सोल्युशन तुमचं काय होईल, बेसिक मध्ये सोल्युशन करायचं तर सजेस्ट सोल्युशन म्हणजे धर्मनिरपेक्षतेकडे समाज जर जात असेल तर तुम्ही ते त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण त्याच्यातून सांप्रदायिकता कमी होईल, हे एक सोल्युशन आहे. संविधानात्मक दृष्ट्या संरक्षण दिलं पाहिजे, हे एक सोल्युशन आहे, बरोबर. त्याच्यानंतर अजून असे भरपूर सोल्युशन आपण घेऊ शकतो. तर 2-3 सोल्युशन मी समजण्यासाठी सांगितले. तर हे 3 स्पेसिफिकली बॉडी पार्ट आहेत, ओके, कारण 3 त्यांनी विचारले आहेत. मग इथे कन्क्लुजन मध्ये काय येईल, तर कन्क्लुजन मध्ये मी लिहिणार काय, सिंपल, सांप्रदायिकतेच्या पुढे जाऊन धर्मनिरपेक्षतेला, म्हणजे धर्म तर संपणार नाही हे आपल्याला माहिती आहे, म्हणून सांप्रदायिकता कमी करण्यासाठी सर्व धर्म समभाव हे तुम्ही जपलं पाहिजे आणि सर्व धर्म ममभाव हे पण तुम्ही जपलं पाहिजे, राईट. असं कन्क्लुजन घेऊ शकतो. हे आत्ता सुचलं म्हणून सांगितलं. तर हे असंच घेतलं पाहिजे असं काय नाही, तुम्ही काही घेऊ शकतात, ओके. तर धर्माला प्रेरणा द्या किंवा धर्माची जी खरी शिकवण आहे ती लोकांपर्यंत पोहोचवा, सर्व धर्म समभाव ही, आणि त्याच्यातून सांप्रदायिकता कमी होईल. ठीक आहे, राईट. तो असा हा प्रश्न, परत मी म्हणेन की हा प्रश्न अत्यंत सोपा होता. कारण इथे जरी समकालीन म्हटलेलं असलं तरी समकालीनचा फायदा आपण पण घेऊ ना, की मागच्या 3-4 वर्षातले जर लिहायचंय, त्याचा अर्थ जो काही स्टॅटिक मध्ये आहे तेच लिहायचंय आपल्याला, काही फार नवीन लिहायचं नाही, ओके. आता इथे उदाहरणं, केस स्टडीज याचं महत्व किती, 4ही प्रश्न आपण बघितले. 4ही प्रश्नांमध्ये उदाहरणं आणि केस स्टडीजचं महत्व किती आहे, तर योग्य ठिकाणी योग्य उदाहरण द्यावं लागेल, योग्य ठिकाणी योग्य केस स्टडीज लिहाव्या लागतील, बरोबर. मी जसं फॅक्ट सांगितले तुम्हाला, पॉप्युलेशन इथे, आता इथे सांप्रदायिकतेबद्दलची चर्चा करतोय ना, मग असे कोणते सांप्रदायिक दंगे आपल्याला माहिती आहेत का, लिहा त्यांच्याबद्दल. जेव्हा म्हणतोय सामाजिक तेढ निर्माण होतो, उदाहरणार्थ हे मुझफ्फरपूरमध्ये झालेली सांप्रदायिक दंगल लिहू शकतो ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये, बरोबर आहे ते, राईट. कारण ती घटना आहे, घटनेला आपण कोट करतोय, ते लिहू शकतो. फक्त एक लक्षात घ्या, जे मी निबंधाच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं, नावं वापरू नका. सांप्रदायिकता धर्मातून येते, तर मग एक्स धर्म हा बहुसंख्याकांचा आहे आणि एक्स धर्म अल्पसंख्याकांचा आहे, वाय धर्म अल्पसंख्याकांचा आहे. तर या एक्स आणि वायचं नाव लिहू नका. आता तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणतोय, पण नाव लिहू नका, कारण परत तेच की मग जो चेक करणार आहे त्याला लक्षात येईल की हा त्याचं मत प्रदर्शित करतोय, स्वतःचं मत प्रदर्शित करू नका. ठीक आहे, तर ते नेहमी टाळा, नाव लिहिणं, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जे सोशिओलॉजी वैकल्पिक वाले आहेत ते विद्यार्थी म्हणतील की सर सांप्रदायिकता आली तर मग दुर्खीम लिहू का, अजिबात लिहू नको, नाव वापरू नका. तुम्ही ते दुर्खीमचं सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठीचे दिलेले पर्याय लिहा,
पण दुर्खीमचं नाव वापरू नका. येते लक्षात? राईट. थिंकरची नावं वापरू नका, त्या थिंकरची थेरी लिहा हवं तर, पण नाव वापरू नका. हे महत्वाचं पाळलं पाहिजे आपण. ठीक आहे. तर हे 4 प्रश्न झाले. आता जो शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्याच्यासाठी तुम्ही थांबलेले आहेत, की सर नेक्स्ट इयर साठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट इयर साठी मी तुम्हाला जसं म्हटलं, पहिले सिलेबस डिकोड हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. हे जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत तुम्हाला अडचणी येत राहणार. तुम्हाला समजणारच नाही की हा प्रश्न कुठून आलाय किंवा काय आलाय. कारण आपण काय करतोय, थीम एक्स्ट्रॅक्ट करणार, ते पण मी सांगतो तुम्हाला पुढे. पण त्या थीम्सवर कुठं त्याला जोडायचं हेच लक्षात येणार नाही PYQ वरून, मग तो प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. तर म्हणजे उदाहरण बघा, इथे मी सांगतोय की डिकोड द सिलेबस याचा अर्थ काय. तो इथे बघा, GS1 इंडियन सोसायटी मी मुद्दाम दिलाय, हा तुम्हाला आयोगाने दिलेला सिलेबस आहे. इंग्लिशमध्ये पण मराठी पण आपण माहिती करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. जसं इथे बघा, सांप्रदायिकतेबद्दलची चर्चा आहे, है ना. तो इथे तुम्हाला सांप्रदायिकतेबद्दलची चर्चा दिलेली आहे, पण इथे फक्त एक शब्द सांगितलाय त्यांनी. आणि प्रश्न तर काय आला होता आता, सांप्रदायिकता आणि त्याचे समकालीन परिणाम, आणि सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ प्लस त्याचे समकालीन परिणाम. इथे दिलंय का ऐतिहासिक संदर्भ समकालीन परिणाम? नाही दिलंय ना. म्हणून ते डिकोड करावं लागेल की काय काय येऊ शकतं. मग त्याचं उदाहरण मी इथे दिलंय बघा, की हे सांप्रदायिकता. मग सांप्रदायिकतेबद्दल काय काय घेऊ शकतो, आणि मी हे डिकोड कशावरून केलंय, तर UPSCचे PYQ, की UPSCच्या PYQ मध्ये सांप्रदायिकतेबद्दल कोणते प्रश्न आलेत, मी ते काढलं. 15 प्रश्न आलेले आहेत. ओके. त्या 15 प्रश्नांवरून तो सिलेबस डिकोड कसा होऊ शकतो, बरोबर. कुठले कुठले विचारलेत, म्हणजे आता आज जो प्रश्न आला, मग तो पण मी इथे पुढे टाकेल, की ऐतिहासिक संदर्भ. बघा इथे आहे का हिस्टॉरिकल कंटेक्स्ट, आहे ना. मग जर तुम्हाला पहिलेच डिकोड माहिती असतं की सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ मला माहिती पाहिजे, तर प्रश्न जमला असता ना. लक्षात येते का महत्व डिकोडचं? आय होप तुम्हाला हे समजत असेल. येस ऑर नो, राईट. तर तेच आहे मग की सांप्रदायिकता म्हणजे काय, त्याचं ऐतिहासिक महत्व म्हणजे काय, सांप्रदायिकतेची कारण. मग पुढच्या वर्षी कदाचित ते सांप्रदायिकतेची कारण विचारतील तुम्हाला, बरोबर, राईट. आणि त्याच्यानंतर सांप्रदायिक बघा, कंटेम्पररी नेचर म्हणजे समकालीन संदर्भ. त्याच्यानंतर त्याचे परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम निगेटिव्हच असणार आहे. त्याच्यानंतर कंट्रोल मेजर्स, की ते नियंत्रित करण्यासाठी काय करू शकतो, आणि सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता काय असते. तर सांप्रदायिकतेबद्दल एवढे मुद्दे तुम्ही तयार केले, तर मग ती थीम किंवा तो टॉपिक तुमचा व्यवस्थित तयार झाला, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सर हे आम्हाला कुठे मिळेल, तर डोंट वरी, माझा नंबर इथे दिलेलाच आहे. मी इथे लिहून देतो तुम्हाला माझा नंबर. तुम्हाला जर डिकोड सिलेबस करण्यात अडचणी येत असेल, ठीक आहे, मराठी इंग्लिश कुठलाही तुमचं मीडियम असो, तर हा माझा नंबर आहे, मला मेसेज करा. मी तुम्हाला हा डिकोडेड सिलेबस भारतीय समाजाचा पाठवेल. आणि सोशियोलॉजी तुमचा ऑप्शनल असेल तर मग तर ते पाठवेलच सगळं, काही काळजी करू नका. ठीक आहे. तो हा डिकोडेड सिलेबस माहिती असणं, जर 26, 27, 28 कधीचाही तुम्ही अटेम्प्ट देत असाल, अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या. ठीक आहे. राईट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर मी जसं म्हटलं, रिपीटेड थीम्स आयडेंटिफाय करायची. मग आता सर आमच्याकडे PYQ आहेत कुठे रिपीटेड थीम आयडेंटिफाय करण्यासाठी? UPSCचे आहेत ना. तर UPSCचे मी जसं म्हटलं की UPSCचे 10-15 वर्षाचे PYQ घ्या, त्याच्यावरून थीम आयडेंटिफाय करा. म्हणजे वुमन आणि जेंडर, मी इथे उदाहरणं दिली आहेत काही, की वुमन जेंडरवर सतत प्रश्न आहे, कास्ट इनइक्विलिटीवर सतत प्रश्न आहे, अर्बनायझेशन मायग्रेशनवर आहे, ग्लोबलायझेशन, कम्युनलिझम, सिक्युलरिझम. तर ह्या टॉपिकवर जर UPSCने सतत प्रश्न विचारलेले आहेत, तर तेच टॉपिक रिपीट होण्याचे चान्सेस पुन्हा एकदा असतात, बरोबर, राईट. येते लक्षात. मग आता पुढच्या वेळेसाठी बघा, ह्या वेळेस जर आयोगाने म्हणजे सिलेबस जर तुम्ही बघितला तर 10 पॉइंट्स आहेत तुम्हाला सिलेबसमध्ये, बरोबर, भारतीय समाजाच्या. 10 पॉइंट पैकी डायव्हर्सिटीवर त्यांनी विचारलं ह्यावेळेस, पॉप्युलेशनवर त्यांनी विचारलं, कम्युनलिझमवर त्यांनी विचारलं, आणि अजून काय होता एक प्रश्न तुमचा, पॉप्युलेशन, कम्युनिझम आणि ग्लोबलायझेशन, राईट. ग्लोबलायझेशनवर विचारलं. मग आता पुढच्या वेळेसाठी 26-27 ला अटेम्प्ट देतोय, तर हे सोडून बाकीचे पॉइंट आहेत ना, बरोबर. म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे, राईट. त्याच्यानंतर जात आणि जातीतून निर्माण होणारी असमानता आहे, स्त्रियांविषयीची चर्चा आहे, नागरिकीकरण आहे, स्थलांतर आहे. हे तर सिलेबसचे मुद्दे आहेत. मग आणि हे रिपीटेड थीम्स मध्ये येतात. तर तुमची जबाबदारी काय पाहिजे पुढच्या वर्षी, की हे मुद्दे मी जास्त चांगले करून ठेवेल, येण्याचे चान्सेस आहेत. मग ते मुद्दे पण मी काय करेल, परत डिकोड करेल, डिकोड करून ते तशा प्रकारे तयार करेल. आय होप कळलंय तुम्हाला, समजलंय. येस ऑर नो, राईट. आणि मग त्याच्यावरून रेडीमेड फ्रेमवर्क त्या थीम्स वरून तयार करू शकतात तुम्ही. म्हणजे रेडीमेड फ्रेमवर्क म्हणजे काय रे, कोणतं रेडीमेड फ्रेमवर्क, तर ते मी इथे दिलेलं आहे तुम्हाला. कसं, की बघा, व्याख्या लिहायची,
त्याच्यानंतर त्याचे आयाम लिहायचे, विचारवंत लिहायचे नाहीयेत आपल्याला, मी मुद्दाम इथे टाकलंय म्हणजे लिहायचे नाहीयेत, एक्झाम्पल्स लिहायचे आणि कन्क्लुजन लिहायचे, सिंपल, आणि करंट अफेअर्सचे इंटिग्रेशन, मग हे उदाहरणांमध्येच आपण करणार. ठीक आहे, तो एक रेडीमेड फ्रेमवर्क माझं येतं उत्तराचं. ठीक आहे, राईट. मग उत्तराचं फ्रेमवर्क म्हणजे डायरेक्ट उत्तर लिहायला जाऊ का सर? नाही. सी, तुम्ही प्रोसिजर काय करायची, PYQ बघायचे. पहिल्यांदा तर तुम्ही डिकोडेड सिलेबस घ्या. डिकोडेड सिलेबस पाठ करा, 4 वेळा घ्या. 4 वेळा पाठ करा. त्याच्यानंतर PYQ बघा. हे मी नोट्स वाचण्याच्या अगोदर सांगतोय. PYQ बघा, जे रिपीटेड शब्द आहे ते लिहा. बरोबर, सिलेबस आता तुम्हाला माहिती आहे की 10 पॉईंटमध्ये, मग ते 10 पॉईंट पैकी काय रिपीट होतंय ते एका याच्यात लिहा, त्याची प्रायोरिटी लिहा. ते झालं की मग कंटेंट वाचायला सुरुवात करा. ठीक आहे, आणि कंटेंट वाचताना ते एक फ्रेमवर्क तयार करा की मला व्याख्या माहिती पाहिजे त्याची, मला त्याची कारणं माहिती पाहिजे, मला त्याचे परिणाम माहिती पाहिजे, आणि ते चुकीचं असेल तर त्याच्यावर उपाय पण माहिती पाहिजे. हे 4 गोष्टी, आणि प्लस 5वं म्हणजे त्याची उदाहरणं माहिती पाहिजे. ओके, ह्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या ज्या कुठल्या नोट्स असतील इंडियन सोसायटीच्या त्या वाचा. ते वाचल्याने काय होईल की तुम्हाला मग एक्झॅक्टली आन्सर फॉर्मॅटमध्ये ते तुमच्या डोक्यात राहील, आणि जेव्हा ते ऍक्च्युअल प्रश्न तसा तयार होईल तेव्हा तुम्ही डायरेक्ट लवकर लवकर लिहायला सुरुवात कराल, वेळ वाचवाल. ठीक आहे, कारण मी नेहमी सांगतोय राज्यसेवेसाठी 25 साठी पण मी सांगितलं, 26, 27, 28 ला पण हेच लागू आहे. अटेम्प्ट पेपरचा पूर्ण झाला तर आणि तरच फायदा होणार, नाहीतर फायदा होणार नाही. हे समजलं पाहिजे. ओके, राईट. मग हे करा आणि मग नंतर आन्सर रायटिंगचं स्ट्रक्चर बनवा हळूहळू. ठीक आहे, आणि आन्सर रायटिंग करायला सुरुवात करा. स्ट्रक्चर मी सांगितलं तुम्हाला, बेसिक काय असलं पाहिजे, तर डेफिनेशन, व्याख्या असली पाहिजे. बरोबर, त्याच्यानंतर ती कन्सेप्ट काय आहे, ओके, ती कन्सेप्ट एक्सप्लेन करा. बरोबर, त्याच्यानंतर त्याची कारणं काय आहेत, ओके, रिझन सांगा. बरोबर, रिझन नंतर त्याचे इम्पॅक्ट सांगा. बरोबर, इम्पॅक्ट पॉझिटिव्ह पण असू शकतात, निगेटिव्ह पण असू शकतात, आणि मग निगेटिव्ह इम्पॅक्ट असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी सोल्युशन सांगा. या 5 फॉर्मॅटमध्येच तुमचं आन्सर असतं इंडियन सोसायटीचं. चलो, रेडीमेड फ्रेमवर्क देऊन टाकलं मी तुम्हाला. ठीक आहे, येतंय लक्षात? मग जेव्हा नोट वाचायला जाल ना, म्हणजे माझी पण इंडियन सोसायटीची नोट आहे, तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला देईन. ज्ञानदीप अकॅडमीचं इंडियन सोसायटीचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचा. मराठी इंग्लिश दोघं फॉर्मॅटमध्ये आहे आणि उत्तमरित्या आहे. असं काही गुगल ट्रान्सलेट वगैरे असला प्रकार नसतो. ठीक आहे, तो हे जेव्हा नोट वाचाल, मी शेअर करेल नोट तुम्हाला, तर ती जी नोट आहे ती ह्याच फॉर्मॅटमध्ये आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये नोट वाचली म्हणजे काय होतंय की माझं उत्तरच मी जणू काही वाचतोय हे माझं फिक्स होतं, आणि उत्तर वाचतोय तर मग ते जे वाचलेलं आहे ते जसे तसं उतरवता येतं. पण वेग वाचत बसलो तर मग ते उत्तर स्ट्रक्चर करावं लागतं. त्याच्यामुळे मी वाक्य काय वापरतोय बघा, तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्येच असल्या पाहिजे. जीएसचं कुठलंही असो, इव्हन ऑप्शनलचं, स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्येच नोट असली पाहिजे. ती रिवाईज जास्त होते आणि जास्त लक्षात राहते. ठीक आहे, आणि लवकर लिहिता येतं. ठीक आहे, आणि मग बस फिर, मग नंतर तुम्ही काय करायचंय, मग रीड, रिवाइज, राईट. राईट केल्यानंतर परत जे फीडबॅक मिळतील ते फीडबॅक रिव्ह्यू करायचे, आणि ते रिव्ह्यू केल्यानंतर परत रीड करायचं, परत रिवाइज करायचं, परत राईट करायचं. हे सायकल कंटिन्युअसली चालू राहतं तुमचं. राईट. आय होप लक्षात आलं असेल तुमच्या. तो बस फिर इंडियन सोसायटीचा रोड मॅप हा असला पाहिजे जर तुम्ही 2026-27 साठी प्रिपेअर करत असाल, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह, किंवा तुम्ही UPSC करत असाल तरी हाच रोड मॅप असणार आहे तुम्हाला. ओके, लक्षात येतंय तुम्हाला? आय होप समजलं असेल, प्रश्नांचं लॉजिक समजलं असेल. सी, तुमचा अटेम्प्ट पुढचा असेल तर फार प्रश्नांवर भर देऊ नका आता, कारण ते मला मी वाचलेलंच नाहीये, काही कंटेंटच नाहीये, तर ते कसे तयार होतील ना. म्हणून प्रश्न डायरेक्ट डिस्कस न करता तुम्ही हळूहळू डिस्कशन करा. पहिले कंटेंट प्रिपरेशन कसं केलं पाहिजे ते मी जे सांगितलं, तो रोड मॅप पहिल्यांदा त्याच्यावर फोकस करा. बाकी तुमच्या काही शंका असतील तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच. इंडियन सोसायटी आणि सोशियोलॉजी, GS पेपर 3 याच्याबद्दल काही शंका असतील तर मी तुम्हाला 100% मदत करेलच. ठीक आहे. बाकी जाता जाता एक गोष्ट की ज्ञानदीप अकॅडमीचे UPSC आणि MPSCच्या ज्या पुढच्या बॅचेस आहेत त्या बॅचेसला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. UPSC मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम, ऑफलाईन, ऑनलाईन. MPSC मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम, ऑफलाईन, ऑनलाईन. सगळ्या प्रकारचे, सगळ्या फॅसिलिटीच्या बॅचेस आमच्याकडे आहेत. उत्तमोत्तम फॅकल्टीज, उत्तमोत्तम मटेरियल हे देण्याचं काम आम्ही करतो, आणि पूर्ण प्रिपरेशन तुमच्याकडनं करून घेतो. ठीक आहे. तो डेट्स कधी आहेत, काय आहेत बॅचेसच्या मी इथे दिलेल्या आहेत, पण तरी तुम्हाला अगदी माहिती ही ऑफिसच्या नंबरवर कॉल करा, तिथे नक्कीच मिळेल. ओके, तो आज पुरतं इथे थांबूयात. आय होप सेशन तुम्हाला आवडलं असेल. काही शंका असतील तर मला संपर्क करा, त्याच्यावर आपण बोलूया. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.